बघा, आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करायचं कारण असं आहे की या ठिकाणी आमचे सभासद महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सभासद अनिल हा जैसा चेकनाका या ठिकाणी उभा होता आणि उभं करत असताना मागून हॉर्न मारला म्हणून त्यांनी तेवढी गाडी पुढे घेतली. पुढे घेतल्यानंतर त्या ठिकाणी हवालदार तिकडे होते जे महेश दुर्गे यांनी त्यांना कानफाटात मारली आणि त्यांची आई बहीण काढली. त्यांना अथॉरिटी दिली कुठून? आज मीरा भाईंदरमध्ये इतर ठिकाणी आरटीओचे सगळे समस्या ते तुम्हाला बघायला वेळ नाही. या ठिकाणचे जे सिनियर आहे सागर इंगोले यांना ते वेळ नाही. हे ज्या दिवसापासून आल्यापासून मीरा भाईंदरचा ट्रॅफिकचा सत्यानाश झालेला आहे. ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही कॉन्स्टेबल उभं ठेवत नाही आणि ज्या ठिकाणी तुमचे चिरीमिरी जेव्हा जास्त कलेक्शन आहे त्या ठिकाणी 5-5 कॉन्स्टेबल या लोकांनी ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी तुमचा बरोबर लक्ष असतो, पण एक अधिकारी आणि त्याने मारायचा अधिकार कोणी दिलाय? त्याच्यावर जर चुकी झाली असेल तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, कायदेशीर त्याच्यावर चार्ज मारा. पण तुम्हाला अथॉरिटी कोणी दिली मारायची? अच्छा, मारे त्याची आई बहीण काढली, परत त्या कॅबिनमध्ये जाऊन त्याला मारहाण करणं हे खपून घेतलं. जरा त्या गाडीमध्ये पोरं होती, लक्षात घ्या. शाळेची मुलं असताना जर त्याच्यावर तुम्ही जर हात उचलताय, त्या 2 मुलांना उलटी झाली गाडीमध्ये, लक्षात घ्या. त्यामुळे असे जे प्रकार होत असेल, अशी जी मोगलाई आहे का इथे, तुम्ही जर कुठल्या पण तुमच्या हातात वर्दी आली अंगावर वर्दी आली तुम्ही कुणावर अन्याय कराल हे आम्ही खपून घेणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आमची मागणी आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा एका मिठावाल्याला कानफाटात मारली त्या आमच्यावर एफ आय आर झाला, तर यांच्यावर पण एफ आय आर व्हायला पाहिजे, लक्षात घ्या. या उद्देशाने आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे. कायदेशीर कारवाई यांच्यावर व्हायला पाहिजे, त्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाहीत. आम्ही लोक लक्षात, आमची भूमिका आहे तो पण आम्ही या ठिकाणी हटणार नाही आहोत, लक्षात घ्या. कळलं की नाही? आम्हाला 100 फोन येऊन गेले वरिष्ठांचे वगैरे, पण आमच्या कार्यकर्त्याचं मारण होत असेल तर आम्ही काय खपून घ्यायचं का? यांचेच अधिकारी कर्मचारी आम्हाला फोन करतायत की आता जाऊ दे, आता झालं ते झालं. हे झालं ते झालं नाही, आता वटणीवर आणणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी यांच्यावर गुन्हा दाखवलेला पाहिजे, आमची मागणी आहे. इथं दुखापत वगैरे झाली नाही, पण त्यांनी उलटी केली बसमध्ये. जर त्यांचा जो चालक असेल कोण, जो त्याला गुरुचा दर्जा समजतो, गाडी आम्हाला पोहोचवतो, टायमावर वेळ आणतो, ती लहान मुलं आहेत, ती 3री 4थीची मुलं आहेत, लक्षात घ्या. त्यांनी उलटी केली 2 पोरांनी गाडीमध्ये. आणि तुम्ही असं पण सांगू शकता ना, जर असेल हे आपले मुलांना सोडू नये, नंतर मला तू येऊन भेट, असं पण करू शकले. पण त्यांनी ते नाही समजलं. त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करायचं सोडून त्यांनी त्याच्यावर मारहाण केली आणि ते कॅबिनमध्ये घेऊन मारहाण केली. त्यामुळे त्याच्यात तसंच आहे तसं त्यांच्यावर गुन्हा दाखवला पाहिजे, आमची मागणी. सर, मी मीरा गावठण मधून काशीमीरा शाळेत BMSची पोरं होती माझ्या गाडीत, 7 पोरं होती. त्यांना शाळेत सोडत जात होतो. तर मी आमच्या मीरा गावठण मधून निघालो, लता मंगेशकर हॉलपर्यंत सर्व्हिस रोडने गेलो. मग तिथून हायवेला जाण्यासाठी राईट रस्ता ओपन होता कालपर्यंत, कारण की काल रात्री तिथे कॉन्क्रीट टाकल्यामुळे तो रस्ता बंद केला. आम्हाला पांडुरवाडी युटर्न चालू करून दिला होता त्या साहेबांनी, तर आम्ही तिथून युटर्न मारत होतो. तो आता बंद झाल्यामुळे आम्ही चेक नाक्याला युटर्न करायला गेलो. तर चेक नाक्याला युटर्न करायला गेलो तर आम्ही पुढे ठाकूरमोरच्या इकडे एक राईट रस्ता ओपन आहे, तिथून मी राईट हात दाखवून राईट सिग्नल दाखवून मी राईट लाईनला गेलो, कारण की मला राईट युटर्न मारत होतं. तर मी राईट लाईनला जाऊन सिग्नलपर्यंत थांबलो तिथे, आणि एक आमची गाडी गेली पुढे, त्याच्या मागे मी थांबलो, कारण की समोरून गाड्या येणार होत्या, त्यांना जाण्यासाठी मी थांबलो. तर मागच्या गाडीवाल्याने मला हॉर्न मारून मारून हैराण केला. तर बोला थोडंसं पुढे घे, तर मी थोडी पुढे घेतली गाडी, फक्त त्याला जाण्यासाठी रस्ता दिला मागच्याला. तर मग हे साहेब आले, गाडी कशाला पुढे घेतली असं बोलले. तर मी बोला साहेब, मागच्याने हॉर्न मारत होता, मला त्रास देत होता, म्हणून थोडी पुढे घेतली. बोलून त्याला येऊन मला शिवाय गाडी केली, माझी आई बहीण काढली आणि वर तुम्हाला कानाखालीच मारली सगळं त्यांनी. आणि मी काय विचारलं, साहेब मला मारलत का? तुम्ही मारायचा अधिकार आहे का? एवढंच बोललो, बस. का मारलत मला? मी काय गुन्हा केलाय? तर काहीच बोलले नाही. मग तेवढा बोलेपर्यंत त्यांनी लगेच मला कॉलर पकडला, लेफ्ट लाईनने डायरेक्ट राईट साईडला त्यांचा कॅबिन आहे, त्या कॅबिनमध्ये घेऊन जाऊन असे रुद्र अवतारासारखा फाईट वगैरे मारली माझ्या, आणि माझं घड्याळ वगैरे तोडलं. इथे माझा एक तो ऑलरेडी माझा दात दुखत होता 2 दिवसापासून, त्याच्यावरती त्यांनी अशी डायरेक्ट मुक्का फाईटच मारली त्याची. म्हणजे हे का आम्ही मार खायला रस्त्यावर उतरतो का? आम्ही एवढी लहान लहान पोरं घेऊन जातो. काय त्यांना उलट बोललं होतं का? एकही शब्द मी उलट बोललो नाही. त्यांना पण विचार वाटलं, ते स्वतः बोलतील उलट बोलत नाही करून. आता काही म्हणतील तर आम्हाला काय? आता मी तर कधी उलट त्यांना बोललो नाही किंवा असं कधी घडलंच नाही माझ्यासोबत. हे यांना एवढंच विचारलं की साहेब तुम्ही मारलत का, बस हाच क्वेश्चन मला. आणि त्यांनी लगेच मला घेऊन जाऊन फायटिंग मारायला लागले. म्हणजे काय? तुम्हाला असं वाटतं का न्याय भेटतो तुम्हाला? भेटलंच पाहिजे मला. एवढा मार खायला आम्ही रस्त्यावर होतो. आम्ही म्हणजे मी एक ड्रायव्हर आहे, चला आज मला मारलं, उद्या उठून कोणाला पण मारतील. असं काय? आम्ही काय चुकी केली असेल तर तुम्ही सांगा ना, बाबा हे चुकी केली, तुला एवढा फाईन बसेल. तर आम्ही सांगतो हा हे फाईन भरतो आणि मी जातो. तुम्ही मारायचा अधिकार कसं काय? आणि मारायचा एकाच कानाखाली मारलं तेव्हा मी काय बोलू नाही. कॅबिन मध्ये घेऊन जाऊन मारता म्हणजे काय? आम्ही एवढा काय कुठे मर्डर केलाय की काय कोणाला उडवलंय की काय केलंय? एवढा हायवेला ऍक्सिडेंट होतात तेव्हा कोणता साहेब येत नाही? हा, तेव्हा कोणा साहेबांना दिसत नाही ऍक्सिडेंट झालाय, माणूस मेलाय काय? ते परवा पांडुरवाडीला ते हात गेलं त्या बाईचं, तेव्हा कोण नव्हतं आलेलं, तेव्हा मी स्वतः डोळ्याने बघितलेलं.
हा तेव्हा कोण आला? आता मी मारलं तर तेव्हा रुद्र अवतार दाखवू कॅबिन मध्ये जाऊन बंद करून मारतं म्हणजे काय? हा माझी आई बहीण का रस्त्यावर पडलेत का? त्याची आई बहीण नाहीत का? असा माझा म्हणण्याचा प्रश्न आहे. आई बहीण कोणाची काढू नका आणि कोणा मारू नका, ड्रायव्हर लोकांना त्रास देऊ नका. बस ते पण एक भारताचे सैनिक सारखेच आहेत.